सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. सोरडी येथे आजी माजी सैनिकांचा भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न. नायब सुभेदार केराप्पा शंकर नरळे यांचा सेवानिवृत्तीबद्दल सन्मान. हवालदार देवदास महादेव आवताडे यांना सैनिक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरव. देशसेवेत आपल्या आयुष्याचा अमूल्य काळ समर्पित करून भारतीय सैन्यात गौरवास्पद सेवा बजावलेल्या आजी माजी सैनिकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सोरडी येथे रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आजी माजी सैनिक संघटना सोरडी, ग्रामपंचायत सोरडी आणि सेवा सहकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात नायब सुभेदार श्री केराप्पा शंकर नरळे यांच्या सेवानिवृत्तीबद्दल तसेच हवालदार श्री देवदास महादेव आवताडे यांना महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनच्या वतीने सैनिक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन भाऊसाहेब लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते नायब सुभेदार केराप्पा शंकर नरळे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच हवालदार देवदास महादेव आवताडे यांचा माजी सैनिक शिवाजीराव दोंदले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सत्कार मूर्तींच्या देशसेवेचे, कर्तव्यनिष्ठेचे आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. भारतीय सैन्यात सेवा बजावणे ही अभिमानाची बाब असून सैनिकांनी देशाच्या सीमेवर बजावलेल्या कर्तव्यामुळेच देशातील नागरिक सुरक्षित जीवन जगत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुनील पवार सर यांनी केले. यावेळी डॉक्टर दादासाहेब गायकवाड सर, मेजर तानाजी पाटील, श्री सचिन राठोड यांनी मनोगत व्यक्त करून सत्कार मूर्तींचे अभिनंदन केले. तसेच सत्कार मूर्ती नायब सुभेदार केराप्पा नरळे यांनी हवालदार देवदास आवताडे यांनीही आपल्या भावना व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उत्तम चाबरे गुरुजी यांनी केले, तर माजी मुख्याध्यापक तानाजी नरळे सर यांनी आभार प्रदर्शन केले. या सोहळ्यात जत आजी माजी सैनिक संघटनेतर्फे सुभेदार बाबरसाहेब, ऑर्डिनरी कॅप्टन विठ्ठल मुचंडी, सेना मेडल सुभेदार विठ्ठल डिस्कळ यांच्यासह पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने आजी माजी सैनिक उपस्थित होते. तसेच सोरडी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक तसेच सोरडी गावातील आजी माजी सैनिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार मूर्तींचे नातेवाईक, मित्रपरिवार व पाहुणे मंडळीही कार्यक्रमाला उपस्थित राहून या गौरव सोहळ्याची शोभा वाढवली. यावेळी जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलचे प्रतिनिधी तसेच दरीकोनूर गावचे उपसरपंच चर्मगोंडा पाटील यांचीही उपस्थिती होती. सोरडी येथे आयोजित करण्यात आलेल्या या नागरी सत्कार सोहळ्यामुळे आजी माजी सैनिकांच्या देशसेवेचा गौरव करण्याची परंपरा अधिक बळकट झाली. सैनिकांच्या त्यागाची आणि शौर्याची जाणीव समाजातील प्रत्येक घटकाला व्हावी, तसेच नव्या पिढीने देशसेवेची प्रेरणा घ्यावी असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. सत्कार मूर्तींच्या देशसेवेला सलाम करत उपस्थितांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व ग्रामस्थांना माझा नमस्कार. आज क्रांती दिनाच्या शुभ मुहूर्तावर निवृत्ती, सेवानिवृत्ती सत्कार आणि पुरस्कार सत्कार हा दोन्ही एकत्र देण्यात आला. याच्यासाठी आपण एकत्र आलो आणि सर्वांनी वेळेत वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले धन्यवाद मानतो. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.